नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्यात बंदी घातल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी बेळगाव शहरातील काही हुक्का क्लबवर छापे टाकून निर्बंधित साहित्यासह 2 आरोपींना अटक करून विविध कंपन्यांच्या 2,56,600 रुपयांचा हुक्का जप्त केला आहे. कायदा व सुव्यवस्था शाखेचे डीसीपी रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी मार्केट व माळ मारुती ठाण्याच्या हद्दीतील 3 हुक्का क्लबवर कारवाई करण्यात आली. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बेलगाम गॅलरी या हुक्का शॉपवर पोलिसांनी छापा टाकला. यानंतर हॉटेल रामदेव जवळील स्मोक शॉप तसेच कोल्हापूर सर्कल येथील युनिक शॉपवर छापा टाकला. या तिन्ही ठिकाणी बंदी घातलेले सिगारेट्स, चॉकलेट्स यासह अनेक निर्बंधित वस्तू आढळून आल्याने टिळकवाडीतील बेलगाम गॅलरी या ठिकाणी सर्वाधिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा, मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी गौडा, एसीपी सदाशिव कट्टीमणी, सीपीआय काली मिरची, टिळकवाडी सीपीआय कपिल देव यांच्यासह पोलीस अधिकारी सहभागी होते. रक्त सांडलं तरी जमिनी देणार नाही. हलगाम मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. बायपास प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. या जागी यंत्रणा का उभी केलीत, असा अधिकाऱ्यांना थेट सवाल उपस्थित केला. तसेच या बायपास प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी यावेळी प्रसार माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. शेतकऱ्यांनी जमीन देण्यास तीव्र विरोध करून बायपास हटाव, शेतकरी बचाव असा नारा शेतकऱ्यांनी दिला. प्रकल्पाला स्थगिती असताना प्रशासनाने न्यायालयाचा अवमान करू नये अशी चेतावणी शेतकऱ्यांनी देत सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला. बेळगावातील सुवर्ण विधान सौध येथे सीमा आयोगाचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे कर्नाटक सीमा व नद्या संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शिवराज पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कर्नाटक सीमा व नद्या संरक्षण आयोगाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते आज बोलत होते. सीमा प्रश्न घटनात्मक पद्धतीने सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर युक्तिवाद कार्यक्षमपणे सादर करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. कायदेशीर व राजकीय संघर्षाबाबत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचना व मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून विधायक कामे हाती घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र मॉडेलप्रमाणे सीमा मंत्रिपदाची नियुक्ती करण्यावर सरकार भर देणार असल्याचे प्रतिपादन शिवराज पाटील यांनी केले. वन विभागाचे कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालय हे बेळगाव व परिसरातील पर्यटकांना आकर्षित ठरणारे ठिकाण आहे. जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा वन्यजीव प्रेमी सतीश जारकीहोळी यांनी आपल्या विभागाचे अनुदान जाहीर करून अनेक प्राणी, पक्षी, वनस्पती व वन्य प्राण्यांनी आधीच चैतन्यशील असलेल्या प्राणी संग्रहालयातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करून सुमारे 3 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ केला. येथे प्रामुख्याने प्रशासन विभाग, कॅन्टीन, संग्रहालय, माहिती केंद्र, असेंब्ली हॉल, पर्यटकांसाठी खुले नाट्यगृह आदींचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, बेळगावचे मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, युवा नेते राहुल जारकीहोळी, सहाय्यक वनसंरक्षण विभागीय वन अधिकारी, कर्मचारी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. आज कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात विविध विषयांवर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने अनधिकृत पार्किंगवर कारवाई, त्यासोबत उद्यानांचा विकास अशा विविध विषयांवर आज चर्चा करण्यात आली. या बैठकीकरता कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ राजकुमार यासह बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी व अन्य अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, जेवणाचा दर्जा आणि ग्राहकांची कमतरता आदी कारणांमुळे इंदिरा कॅन्टीन बंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे. शहरात 2013 ते 18 सालात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात प्रतिसादही चांगला मिळाला होता. मात्र त्यानंतर या कॅन्टीनला उतरती कळा लागली आहे. शहरातील काही इंदिरा कॅन्टीन बंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे.
बसस्टँड रोडवर असलेले इंदिरा कॅन्टीन मागील कित्येक दिवसांपासून बंद आहे. महानगरपालिकेकडून पुरेशा अनुदानाअभावी इंदिरा कॅन्टीनला अडचणी येऊ लागल्या आहेत. गोरगरिबांना कमी दरात नाश्ता व जेवणाची सोय व्हावी यासाठी इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आली आहेत. मात्र आहाराचा दर्जा महानगरपालिकेकडून योग्य अनुदान मिळत नसल्याने इंदिरा कॅन्टीन कुचकामी ठरू लागली आहेत. शिवाय नागरिकांनी देखील इंदिरा कॅन्टीनकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे इंदिरा कॅन्टीन ओस पडताना दिसत आहेत. शहरामध्ये ब्लॅक स्पॉटची संख्या वाढली आहे. मध्यंतरी ब्लॅक स्पॉट दूर करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मोहीम राबवण्यात आली होती, मात्र ती खंडित पडली होती. आता पुन्हा गोडसेवाडी येथील ब्लॅक स्पॉट हटवण्यात आला. परिसरात जनावरांचा व भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता, त्यामुळे तो ब्लॅक स्पॉट हटवण्याची गरज निर्माण झाली होती. उपमहापौर आनंद चव्हाण यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ब्लॅक स्पॉट हटवण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी जाऊन तेथील ब्लॅक स्पॉट हटवला. ब्लॅक स्पॉट हटवून त्या ठिकाणी फुलांची रांगोळी काढण्यात आली. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे सहाय्यक अभियंता हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. एपीएमसी येथे बायोगॅस प्रकल्प महानगरपालिकेने उभा केला आहे. यासाठी तब्बल 1,28,00,000 रुपये खर्च करण्यात आले आहेत. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार केला जातो. त्यामधून एपीएमसीला विद्युत पुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला 200 किलो ओला कचरा शहरातून मिळत होता, मात्र आता तो 1 टनापर्यंत पोहोचला असून अजूनही 4 टन कचऱ्याची आवश्यकता आहे. तेव्हा भाजी विक्रेते तसेच होलसेल भाजी मार्केटवाल्यांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त PN लोकेश यांनी केले आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर BSF, CRPF व मारिहाळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या वतीने मारिहाळचे CPI कृष्ण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मारिहाळ पोलीस ठाणे हद्दीतील बाळेकुंद्री, सामरा, मारिहाळ व आदी गावातील प्रमुख मार्गावरून मंगळवारी या दिवशी पथसंचलन केले. मतदारसंघात निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासह बंदोबस्तासाठी BSF, CRPFच्या 100हून अधिक जवानांची तुकडी गेल्या 2 दिवसापूर्वी दाखल झाली असून अतिसंवेदनशील भागात तसेच हद्दीतील प्रमुख गावच्या मार्गावरून पथसंचलन काढण्यात आल्याचे सांगून निवडणूक काळात शांतता बिघडू नये यासाठी ही तुकडी नियंत्रण ठेवली जाणार असल्याचे सांगून सध्या असणारे पोलीस कर्मचारी विविध नाक्यांवर तैनात करण्यात आल्याचे CPI यांनी सांगितले. सामरा येथे मे महिन्यात होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त रथ जोडणीच्या कामाला वेग आला आहे. रथाच्या 4 थरांची उभारणी झाली आहे. तब्बल 18 वर्षांनंतर सामरा येथील महालक्ष्मी देवीची यात्रा दिनांक 14 मे पासून सुरू होणार आहे. साधारण 70 फूट उंचीच्या रथयात्रेमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. गावातील सुतार व रथकार यांच्यासोबत इतर कारागीर रथ बांधणीसाठी दिवस रात्र झटत आहेत. कलाकुसरीचे लाकडी खांब वापरून हा रथ उभारण्यात येणार आहे. 1950 साली पहिल्यांदा रथ बांधणी करण्यात आली होती. यावेळचे निवडक लाकडी खांब व साहित्य वापरण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत रथ बांधणी तर एप्रिल अखेरपर्यंत रथ सजावटीचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे, त्यामुळे वनक्षेत्रात चारा पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी वन्य प्राणी सैरभैर होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर वन खात्याने वनक्षेत्रात चारा पाण्याची व्यवस्था सुरू केली आहे. खानापूर विभागातील जांभोटी, कणकुंबी, गोल्याळी, लोंढा आदी परिसरात पाण्याच्या टाक्या आणि चारा उपलब्ध केला आहे. खानापूर विभागात वनक्षेत्र वाढले आहे, त्यामुळे वन्य प्राण्यांची संख्याही टिकून आहे. वाढत्या उष्म्यामुळे वन्य प्राणी चारा पाण्याच्या शोधात भटकंती करू लागले आहेत. याची दखल घेत वन खात्याने डोंगर परिसरात चारा पाण्याची व्यवस्था केली आहे. वनक्षेत्रात वन्य प्राण्यांबरोबर पक्ष्यांचीही संख्या अधिक आहे, मात्र चारा पाण्याविना त्यांना जीव गमावण्याची वेळ येऊ लागली आहे. अशा परिस्थितीत वन खात्याने चारा पाण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे.
कंगराळी बुद्रुक येथील सांप्रदायिक भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आवारात सोमवार दिनांक 11 पासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याला भक्तिपूर्व वातावरणात शानदार प्रारंभ करण्यात आला। सदर पारायण रविवार दिनांक 17 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे। हभप गोपाळ पाटील गुरुजी यांच्या अधिष्ठानाखाली सदर पारायण सुरू राहणार आहे। या निमित्ताने शुक्रवार दिनांक 15 रोजी श्री ब्रह्मचैतन्य सद्गुरू हभप तात्यासाहेब वास्कर महाराज पंढरपूर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सकाळी 10 ते 12 पुष्पवृष्टी होणार आहे। सोमवारी सकाळी हभप गोपाळ पाटील गुरुजी, हभप मल्लाप्पा निलजकर, गुंडू पाटील, महेश अष्टेकर आदींच्या हस्ते विविध पूजने करण्यात आली। बेळगाव येथील सुवर्णसौध येथे डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशन दरम्यान राज्य सरकारने रेणुका यल्लम्मा क्षेत्र पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यासाठी एक विधेयक मंजूर केले होते, ज्याचे उद्दिष्ट मंदिराला आंतरराष्ट्रीय पर्यटन मानांकनापर्यंत पोहोचवण्याचे आहे। त्याप्रमाणे केंद्र सरकारने सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा मंदिराच्या आवारात पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी 11 कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विकास कामांच्या शुभारंभाचे व्हर्च्युअल उद्घाटन केले। खासदार मंगल अंगडी आणि स्थानिक आमदार विश्वास वैद्य यावेळी उपस्थित होते। तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक हेरिटेज तसेच प्रसाद योजनेचा एक भाग म्हणून मंदिराला निधी वाटप करण्यात आला। पर्यटन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये कंपाऊंड वॉल, प्रतीक्षागृह, तीर्थक्षेत्र माहिती केंद्र, मानव व गुरेढोरे यांच्यासाठी प्रथमोपचार सुविधा, कॅन्टीन, सीसीटीव्ही कॅमेरे, लॉकर्सची उभारणी यांचा समावेश असेल। श्री क्षेत्र सोगल हे बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात आहे। दरवर्षी होळी सणाच्या अगोदर ही यात्रा सुरू होते। यावर्षी ही यात्रा रविवार दिनांक 17 ते मंगळवार दिनांक 19 मार्च अखेर होणार आहे। रविवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी 6 वाजता रुद्राभिषेक, त्यानंतर दुपारी महाप्रसाद, रात्री 7 वाजता शिवभजन, शिवकीर्तन होईल। सोमवार 18 मार्च रोजी पहाटे 6 वाजता महारुद्राभिषेक आणि प्रसाद होईल। त्यानंतर 10 पर्यंत अय्याचार लिंग दीक्षा सोहळा पार पडेल। त्यानंतर महाप्रसाद होईल। सायंकाळी 4 वाजता रथोत्सव, 5 वाजता धर्मसभा होईल। याच दिवशी रात्री 9:15 शिवपार्वतीचा विवाह सोहळा पार पडेल। त्यानंतर रात्रभर प्रवचन, कीर्तन, शिवभजनाचा कार्यक्रम होईल। मंगळवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी रुद्राभिषेक, सायंकाळच्या सुमारास हजारो भक्तगण महारथोत्सवात सोमेश्वर देवाची स्थापना करून हर हर महादेव असा जयघोष करत रथ ओढतात। त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे। जांबोटी बैलूर परिसरासह खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात यावर्षी काजू हंगामाला काहीसा उशिरानेच प्रारंभ झाला आहे। दरवर्षी या भागात काजू उत्पादनाला मार्च महिन्यापासून प्रारंभ होतो। काजू उत्पादनासाठी बेळगाव खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात कोकणच्या धर्तीवर अनुकूल वातावरण असल्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या ओसाड माळ रानावरील जमिनीत मोठ्या प्रमाणात काजू झाडांची लागवड केली आहे। काजू हे या भागातील एक प्रमुख नगदी पीक असून कमी उत्पादन खर्चामध्ये शेतकरी वर्गाला जादा उत्पादन मिळत असल्यामुळे त्यापासून शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळतो। मात्र सध्या वातावरणात झालेल्या बदलामुळे यावर्षी काजू उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच शेतकऱ्यांना कमी भावाचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे सरकारने काजू पिकासाठी हमी भाव जाहीर करावा अशी मागणी होत आहे। खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या देगाव येथे वाघाच्या हल्ल्यात रेडा व म्हैस ठार झाले असल्याची घटना घडली आहे। याबाबत समजलेली माहिती अशी: देगाव येथील शेतकरी पुंडलिक गावडा यांच्या म्हैस व रेड्यावर वाघाने हल्ला केल्याने यात रेडा जागीच ठार झाला, तर म्हैस काल मंगळवारी मरण पावली। रेडा व म्हैस मरण पावल्याने सदर शेतकऱ्याचे जवळजवळ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। याबाबतची माहिती वनविभागाचे अधिकारी महेश मरेन्नावर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.